Hey, hi everyone. Welcome to the channel of Learn English with Sonali and I'm Sonali. Friends, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्या टॉपिकविषयी बोलणार आहोत तो टॉपिक आहे की ज्या व्यक्तीला इंग्रजी भाषा शिकायची आहे त्या व्यक्तीने एक्झॅक्टली सुरुवात कुठून आणि कशी करायची. सो आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे की मी कशी सुरुवात केली होती किंवा तुम्ही कशा पद्धतीने सुरुवात करायला पाहिजे. इंग्रजी भाषा आपण एक विषय म्हणून आपल्या शाळेमध्ये शिकलेलोच आहोत आणि जो इंग्रजी भाषेचा बेस आहे म्हणजेच फाउंडेशन आहे तो आहे ग्रामर. आणि ग्रामरचं नॉलेज प्रत्येक त्या व्यक्तीला आहे ज्या व्यक्तीने शाळेतलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. अँड इफ दॅट पर्सन वॉन्ट्स टू लर्न इंग्लिश लँग्वेज तर बेसिक नॉलेज जे आहे, बेसिक जे ग्रामरचे रूल्स आहेत ते त्या व्यक्तीला माहीत आहेत. ओके, मग आता त्या व्यक्तीने त्याला जे रूल्स माहिती आहेत ग्रामरचे, रूल्स म्हणजे कसे की आता एखादी मुलगी असेल तर आपण तिच्यासाठी कोणतं सर्वनाम वापरतो, शी वापरतो. आणि मुलगा असेल तर ही वापरतो. एखादी वस्तू असेल तर आपण इट वापरतो. तर हे अशा पद्धतीने आपल्याला माहीत आहे की ग्रामरचे कोणते रूल्स आपण कधी वापरायचे आहेत. तर हे जे रूल्स आहेत ते इंग्रजी भाषेमध्ये बोलत असताना, बोलायला सुरुवात करत असताना, बोलायला शिकत असताना आपल्याला तेच ग्रामरचे रूल्स स्वतःवरती इम्प्लिमेंट करायचे असतात. म्हणजेच रोजच्या जीवनामध्ये वापरात आणायचे असतात, अंमलबजावणी करायची असते स्वतःवरती. तर आता एखाद्या व्यक्तीला इंग्रजी भाषा शिकायची असेल तर त्या व्यक्तीने काय करायला पाहिजे, तर जे ग्रामरचे रूल्स माहीत आहेत ओके त्याच्यानंतर पुढे काय करायला पाहिजे, त्या व्यक्तीने लिसनिंगपासून सुरुवात करायला पाहिजे. इंग्लिश लँग्वेजमध्ये जास्तीत जास्त ऐकण्यापासून सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे लिसनिंग केल्यामुळे काय होणार आहे की सेंटेन्सेस कशा पद्धतीने बनवलेले आहेत ते कळणार आहे. आणि लिसनिंगमुळे आपल्याला अजून एक फायदा असा होणार आहे की आपल्याला इंग्लिश लँग्वेजमध्ये फ्लुएंटली कसं बोलता येऊ शकतं, ते सेंटेन्सेस कन्स्ट्रक्ट करत असताना कोणते वर्ड्स वापरलेले आहेत याची पण एक कल्पना येते. तर याच्यासाठी गरजेचं आहे की आपण लिसनिंगवरती जास्तीत जास्त फोकस केला पाहिजे आधी. आणि जे इंग्रजी भाषा शिकण्यासाठीचे जे स्टेप्स आहेत ते मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केले होते की कोणते स्टेप्स आहेत. तर ते 5 स्टेप्स आहेत. पहिलं होतं ग्रामरवरती फोकस करणं, दुसरं होतं लिसनिंग, आणि तिसरं होतं रीडिंग, चौथं होतं रायटिंग, आणि पाचवं होतं प्रॅक्टिसिंग टू स्पीक इन इंग्लिश लँग्वेज. तर या स्टेप्समध्ये लिसनिंग आणि स्पीकिंग या 2 स्टेप्स खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे बघा, तुम्ही ग्रामरचं नॉलेज तुमच्याकडे आहे ओके, पण जोपर्यंत तुम्ही ऐकत नाही तोपर्यंत तुम्हाला फ्लुएंटली कसं बोलता येऊ शकतं, तुम्हाला प्रभावीपणे कसं बोलता येऊ शकतं, किंवा जे काही वर्ड्स आहेत इंग्लिशमध्ये ते तुम्ही ॲक्च्युअलमध्ये यूज कसे करायचे आहेत, केव्हा करायचे आहेत, याचं नॉलेज जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला लिसनिंग गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे लिसनिंगमधून तुम्हाला हे कळणार आहे की एक्झॅक्टली तुम्ही बोलत असताना कशी सुरुवात करायची, कुठले सेंटेन्स वापरायचे, कोणते वर्ड्स वापरायचे. आणि एका वर्ड्सचे अनेक मीनिंग्स असतात हे तुम्हालासुद्धा, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तर ते योग्य ठिकाणी योग्य रीतीने वापरणं खूप गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे हे लिसनिंगमधून कळणार आहे. आणि जोपर्यंत तुम्ही बोलण्याची प्रॅक्टिस करत नाही, लिसनिंग करत नाही, म्हणजेच स्पीकिंग करत नाही, बोलत नाही, तोपर्यंत तुम्हाला स्वतःहून फ्लुएंटली बोलता येणार नाही. आणि त्याच्यासाठी गरजेचं आहे की तुम्ही बोलण्याची प्रॅक्टिस दररोज करायला पाहिजे. म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला दिवसभर द्यायचं आहे, फक्त कमीत कमी सुरुवातीला तुम्ही 15 मिनिटं, फक्त 15 मिनिटं तुम्ही रोजचे दिले तर तुम्हाला स्वतःमध्ये हा बदल जाणवायला सुरू होईल की तुम्ही तुमची इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह करत आहात. तुम्ही योग्य पद्धतीने सर्वनाम वापरताय, योग्य पद्धतीने हेल्पिंग वर्ब्स वापरताय, तर तुम्हाला हे हळूहळू लक्षात येणार आहे. आणि त्याच्यासाठी इट इज रिअली इम्पॉर्टंट दॅट यू शुड लिसन एव्हरी डे समथिंग इन इंग्लिश लँग्वेज ॲज वेल ॲज
प्रॅक्टिस टू स्पीक इन इंग्लिश लँग्वेज. अँड यू नो वॉट, आपण रोज व्हिडिओज बघतो यूट्यूबवरती. वेगवेगळ्या प्रकारचे कंटेंट्स अवेलेबल आहेत. प्रत्येक ट्रेनर, इंग्लिश लँग्वेजचा जो ट्रेनर आहे, प्रत्येकजण व्हिडिओमध्ये सांगत आहे की तुम्ही कोणते टिप्स वापरू शकता, कोणती टेक्निक तुम्ही ॲडॉप्ट करू शकता फॉर स्पीकिंग इन इंग्लिश लँग्वेज, फॉर लर्निंग इंग्लिश लँग्वेज. बट त्यांचं एकच म्हणणं असतं की जे काही स्टेप्स किंवा जे काही टेक्निक्स आम्ही तुम्हाला सांगतो आहे, जे काही शेअर करतो आहे, प्लीज तुम्हीसुद्धा स्वतःवरती तसे टेक्निक्स इम्प्लिमेंट करा. म्हणजे ते ॲक्सेप्ट करा आणि रोज तुम्ही ते फॉलो करा. अँड दॅट इज द मोर इम्पॉर्टंट थिंग, दॅट until you implement those techniques on yourself, it is really difficult to become fluent in English language or to learn English language. म्हणजे इंग्लिश लँग्वेजमध्ये बोलत असताना ना, जे काही रूल्स आहेत ना तुम्ही अभ्यासलेले ग्रामरचे, ते तुम्हाला स्वतःवरती इम्प्लिमेंट करायचे आहेत. हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. अँड इफ यू सक्सेड इन दॅट ना, देन यू विल बी एबल टू स्पीक इन इंग्लिश लँग्वेज. त्यासाठी गरजेचं आहे की जे काही तुम्ही व्हिडिओ कुठलाही बघत असाल, त्या व्हिडिओमध्ये जी काही टेक्निक शेअर केलेली आहे ना तुमच्या इंग्लिश लँग्वेजमध्ये इम्प्रूव्हमेंट आणण्यासाठी, ती टेक्निक तुम्ही स्वतःवरती इम्प्लिमेंट करा आणि तुम्ही ती ॲडॉप्ट करून रोज तुम्ही ती फॉलो करा. जेणेकरून तुम्हाला स्वतःमध्ये हळूहळू हा बदल जाणवू लागेल की तुम्ही तुमच्या इंग्लिश लँग्वेजवरती एक कमांड मिळवू शकताय किंवा इम्प्रूव्हमेंट होती आहे काहीतरी. मी सुद्धा ना खूप सारे व्हिडिओज बघायचे. ॲक्च्युअलमध्ये ना मला ग्रामरचं नॉलेज होतं, माझं ग्रामर खूप पक्कं होतं, शाळेपासूनच मला त्याचा अंदाज होता. पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे माझं ग्रामर तर पक्कं आहे, पण मी इंग्लिश लँग्वेजमध्ये बोलण्यासाठी समर्थ नाही आहे. आणि प्रॉब्लेम हा होता की मला इंग्लिश लँग्वेजमध्ये लोकांसमोर बोलायचं किंवा इंग्लिश लँग्वेजमध्ये बोलायचं म्हटलं की भीती वाटायची. आणि ती भीतीसुद्धा आपोआप आहे ना इम्प्रूव्हमेंट होते हळूहळू. जेव्हा तुम्ही बोलायला सुरुवात करता तेव्हा ती भीतीसुद्धा आपोआप निघून जाते. आय नो की तुम्ही जेव्हा इंग्लिश लँग्वेजमध्ये बोलायला लागत असाल तेव्हा तुमची आसपासची माणसं तुमच्याकडे एकटक लावून बघत असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी काहीतरी वेगळंच करतो आहे किंवा करते आहे. But it's not like that actually. English is just a language. It is just a language. English is a medium of communication. So त्याचा इम्पॉर्टन्स हा आहे की आता सर्वत्र इंग्लिश लँग्वेज ही कम्युनिकेशनसाठी वापरली जाते. म्हणजे ती एक ग्लोबल लँग्वेज आहे. एका कंट्रीतली व्यक्ती दुसऱ्या कंट्रीतल्या व्यक्तीशी कम्युनिकेट करू शकते विदाऊट हॅविंग बॅरियर ऑफ लँग्वेज फॉर कम्युनिकेशन. ओके, त्याच्यामुळे ना हीच पहिली स्टेप आहे की तुम्ही लिसनिंगवरती फोकस करा आणि तुम्ही स्पीकिंग पण रोज झालं पाहिजे तुमच्याकडून. ही प्रॅक्टिस तुम्ही रोज करायची आहे बिकॉज इट इज गोइंग टू हेल्प यू. आय नो की तुम्हाला असं वाटत असेल की अरे आपल्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट दिसत नाही आहे, पण हळूहळू तुम्ही कन्सिस्टन्सीने जेव्हा कराल ना तेव्हा तुमच्या लक्षात येणार आहे की तुमच्यात बदल होत आहे. म्हणजे बघा, तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही एक ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा डिक्शनरीचा. तुम्हाला जे काही वर्ड्स तुमच्या वाचण्यात येत असतील ना ते वर्ड्स तुम्ही त्याच्यावरती सर्च करा. आणि गुगल आहे, गुगलवरती सुरुवातीला ना तुम्ही जेव्हा बोलायला सुरुवात कराल ना इंग्लिश लँग्वेजमध्ये तेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुम्ही ट्रान्सलेट करताय. काहीही प्रॉब्लेम नाही, तुम्ही सुरुवातीला ट्रान्सलेट कराल. पण जेव्हा तुम्ही इंग्लिश लँग्वेजमध्ये विचार करायचा आहे असं पक्कं ठरवाल ना, तुम्ही फक्त इंग्लिश लँग्वेजमध्ये विचार करायला सुरुवात कराल ना, तेव्हा हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुम्ही आता डिरेक्टली इंग्लिश लँग्वेजमध्ये बोलायला सुरुवात जरी करायचं म्हटलं ना तर तुम्हाला ते इझी वाटणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही रोज ही प्रॅक्टिस करा. तुम्ही रोज काहीतरी ऐका, रोज बोला, 10 ते 15 मिनिटं बोला तुम्ही. आणि तुम्ही रीडिंग पण करू शकता. म्हणजे थोडंसं काहीतरी वाचायचं, जेणेकरून काय होतं की प्रनाऊन्सिएशन तुमचं व्यवस्थित व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला वर्ड्स जे आहेत ते बोलत असताना कशा पद्धतीने प्रनाऊन्स करायचे ते लक्षात येणार आहे. आणि तुमच्या डोक्यामध्ये एक विचार येणार आहे की अरे हा शब्द मी वाचला, त्या शब्दाचा अर्थ काय आहे. आणि तो विचार तुमच्या डोक्यात आला ना
की तुम्ही त्या शब्दाचा अर्थ सर्च करायला लागणार आहात गुगलवरती किंवा डिक्शनरीमध्ये. मग ती सवय तुम्हाला झाली ना की तुमच्या वोकॅब्युलरीमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. वाचनामुळे तुमची वोकॅब्युलरी पण वाढणार आहे. आणि रायटिंगमुळे काय होणार आहे की सपोज की तुम्ही सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करताय ना बोलत असताना, तेव्हा तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की अरे मी कुठल्या पद्धतीने म्हणजे चुकीचं काही वापरलेलं आहे का त्या वाक्यामध्ये. ते कन्स्ट्रक्शन सेंटेन्सचं तुमच्या लक्षात येणार आहे. म्हणजे बघा एक्झाम्पलसाठी त्या सेंटेन्समध्ये एखाद्या मुलाबद्दल बोलला असेल काही तर ही असायला पाहिजे, आणि जर वर्तमान काळात असेल तर इज असायला पाहिजे, आणि त्याच्यापुढे जे काही रिमेनिंग असेल सेंटेन्समध्ये ते येणार आहे. ओके. भूतकाळातलं असेल तर वॉज यायला पाहिजे किंवा वेअर यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने हळूहळू ते कन्स्ट्रक्शन तुमच्या लक्षात येणार आहे रायटिंगमुळे. त्यामुळे तुम्ही दररोज रीडिंग पण करा थोडीशी, आणि रायटिंगवरती पण थोडासा फोकस करा. म्हणजे सेपरेटली तुम्हाला काहीतरी लिहायची गरज नाही आहे. तुम्हाला जर सवय असेल ना काही म्हणजे तुमच्या अभ्यासाबद्दल काही लिहायचं असेल किंवा तुमची रोजची टू डू शीट जी काही असेल, तुम्हाला जे काही ॲक्टिव्हिटीज करायचे ते तुम्ही लिहून ठेवत असाल तर इंग्लिशमध्ये लिहायला सुरुवात करा. चॅटिंग करत असाल तर ते इंग्लिशमध्ये करायला सुरू करा. तर अशा पद्धतीने रोजच्या जीवनामध्ये जर तुम्ही तुमच्या इंग्लिश लँग्वेजला इन्व्हॉल्व करून घेतलंत ना तुमच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये, तर तुम्हाला इंग्लिश लँग्वेज ही डिफिकल्ट वाटणार नाही, तर तुमच्या रोजच्या जीवनातला एक भाग होऊन जाणार आहे इंग्लिश लँग्वेज. तेच मी पण केलं होतं की मी रोजच्या जीवनामध्ये इंग्लिश लँग्वेजला इन्व्हॉल्व केलं होतं माझ्या. म्हणजे मी रोज 10 ते 15 मिनिटं काहीतरी म्हणजे स्पीकिंगची प्रॅक्टिस तर करायचीच, थोडंसं काहीतरी लिहिणं वाचणं पण थोडंसं. तुमच्या स्टडी रिलेटेड बुक्स असतील ना तर त्यामध्ये तुम्ही काहीतरी वाचा, एखादा पॅरेग्राफ वाचा. ते तुम्ही वाचत असताना तुम्हाला समजून घेऊन वाचायचं आहे. त्यात जर डिफिकल्ट वर्ड्स आले ना तर तुम्हाला त्याचं मीनिंग सर्च करायचं आहे. त्याने तुमच्या वोकॅब्युलरीमध्ये ॲडिशन होणार आहे. ओके. इन दिस वे यू कॅन स्टार्ट टू लर्न इंग्लिश लँग्वेज. मी एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये मी सांगितले होते की मी कोणते यूट्यूब चॅनल्स रेफर केले होते स्वतःसाठी. यूट्यूब चॅनल्स फॉर लिसनिंग. ओके. तर तुम्ही ते रेफर करा किंवा अजून कोणते असतील तर ते रेफर करा. पण रोज काही ना काहीतरी ऐका तुम्ही इंग्लिश लँग्वेजमध्ये, जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. ओके. So in this way you can make English language a part of your daily life, and it will be normal for you and natural for you. Okay, I hope that you have understood that in which way you can make English language a part of your daily life, as well as learn English language at your home. So चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. Until then, bye bye.